काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री आणि काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे सदस्य डॉक्टर नितीन राऊत सर आपल्यासोबत आहे. सर, विधानसभा निवडणूक येऊ घातलेली आहे. तुमच्या जाहीरनाम्यात जनतेसाठी काय असणार? खरं पाहिलं तर जेव्हा आमचे नेते श्री राहुल गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये भारत जोडो यात्रा केली, त्यानंतर त्यांनी भारत जोडो न्याय यात्रा पण केली. या दोन्ही त्यांच्या यात्रेमध्ये अख्खा देश त्यांनी ढवळून काढला. त्यामध्ये महाराष्ट्र हा दोन्ही पार्टमध्ये होता. पहिल्या भारत जोडोमध्येही राहिला, दुसऱ्यांदा भारत जोडो न्याययात्रेमध्येही राहिला. आणि त्यांनी त्या अनुषंगानं जेव्हा लोकसभेची 2024ची निवडणूक झाली त्यावेळेला देशाला एक न्यायपत्र दिलं, गॅरंटी कार्ड दिला. तशाच धर्तीवरती त्याच पद्धतीनं राज्यामध्ये सुद्धा आम्ही लोकांना इथल्या न्याय देण्याचं काम आमच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. आणि त्या जाहीरनाम्यातसुद्धा त्या पद्धतीने सगळी कामं या ठिकाणी घेतली जातील. कुठल्या धर्तीवर जाहीरनामा असेल महाराष्ट्राचा? आता यापूर्वी ज्या राज्यांच्या निवडणुका झाल्या, तेलंगणा असो, कर्नाटक असो, काय असेल? मोठ्या प्रमाणात शिक्षण, रोजगार, स्वास्थ्य आणि सामाजिक न्याय या 4 विषयांवर, आणि शेतकरी हा सुद्धा त्याच्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. अशा या 5 विषयांवर आमचं या ठिकाणी गॅरंटी कार्ड राहणार आहे, न्यायपत्र राहणार आहे. आणि या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला लोकांसारख्या बाता मांडणार नाही त्या ठिकाणी. किंवा आमचा जाहीरनामा अनेकदा काय होतं की जाहीरनामा तयार होतो, जाहीरनाम्यात अनेक कार्यक्रम येत असतात आणि नंतर त्याबद्दल कोणी वाच्यता करत नाही, बघतसुद्धा नाही, डुंकूनही पाहत नाहीत. परंतु आमच्या ज्या गॅरंटीज आम्ही मागच्या वेळेला कर्नाटकमध्ये दिल्यात, आता तेलंगणाच्या निवडणुकीत दिल्यात किंवा हिमाचल प्रदेशमध्ये दिल्यात, आम्ही जे न्यायपत्राद्वारे ज्या गॅरंटीज त्या ठिकाणी मांडल्यात त्याचं अंमलबजावणी त्या ठिकाणच्या सरकार आमचे आज करतायत. आणि तीच अंमलबजावणी जे आम्ही बोलू तेच आम्ही करणार, कारण आमचा नेता हा जसा बोलतो तसा चालतो सुद्धा, म्हणून ते होणार आहे या ठिकाणी. महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये लक्ष्मी योजनेचा जो उल्लेख केला जातो त्याचा उल्लेख असेल का? तुमच्या जाहीरनाम्यात लक्ष्मी योजना असेल का? आमची जी महालक्ष्मी योजना आहे, जी तेलंगणात आणि कर्नाटकमध्ये चालली आहे, ती धावते आहे. त्या ठिकाणी लोकांना सहकार्य होत आहे, मदत होत आहे. त्यामुळं या ठिकाणी महिलांना न्याय देण्याचा जो विषय आहे तो निश्चितपणे घेतला आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशातल्या महिला यांना या देशामध्ये यापूर्वी दुय्यम दर्जाची वागणूक मिळायची, आणि ती मानसिकता RSS आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर होती. ती मानसिकता तोडण्याचं काम या देशात पहिल्यांदा जर घडलं असेल तर ते भारतीय राज्यघटनेने केलं. आणि त्या माध्यमातून पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. सोबतच 1 वोट 1 व्हॅल्यू या त्रयीवर त्या ठिकाणी त्यांना मतदानाचा सुद्धा अधिकार दिला. त्यामुळे या देशामध्ये महिला ह्या राष्ट्रपती होऊ शकल्या, पंतप्रधान होऊ शकल्यात, मुख्यमंत्री होऊ शकल्यात, राज्यपाल होऊ शकल्यात, ॲम्बॅसेडर होऊ शकल्यात आणि जजेससुद्धा होऊ शकल्यात. सर, शेतकरी कर्जमाफीचाही उल्लेख, आश्वासन तुमच्या जाहीरनाम्यात असेल, कारण की मोठा वोटर्स जो आहे तो ग्रामीण भागातून येतोय, शेतकरी बॅकग्राऊंड असलेला येतोय. आज मोठ्या प्रमाणात महागाईने जनता त्रस्त झालेली आहे, आणि ही महागाई सुरू असताना त्यातल्या त्यात शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मुलांना शिष्यवृत्त्यासुद्धा मिळत नाहीत. सरकारी नोकऱ्यांचा तर विषयच दूर आहे, नोकऱ्या नाहीत. मी मध्यंतरी एका महिला मेळाव्याला गेलो. मी त्या ठिकाणी लाडली बहिणांच्या विषयी चर्चा निघाली. त्या महिला मला म्हणाल्या की भाऊ, आम्हाला 1500 रुपये द्याल तुम्ही, पण 1500 रुपयामध्ये साडीसुद्धा आमची मिळत नाही हो. आमच्या पोराच्या शिक्षणाची फीससुद्धा आम्हाला भरता येत नाही. तुम्हाला जर काही करायचंच असेल आमच्यासाठी तर आम्हा लोकांना नोकऱ्या तरी द्या, आमच्या परिवारातल्या एकाला तरी. तर अशा पद्धतीचं जे त्या ठिकाणी भावना महिला व्यक्त करतात, निश्चितपणे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि या ठिकाणी शेतकरी आत्महत्येचा विषय फार मोठा आहे. आणि आपण बघितलं असेल की शेतकरी आत्महत्याग्रस्त क्षेत्रामध्ये जो निधी राज्य शासनाने देऊ केला होता आताच्या शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारने, तो निधी थांबवला आणि त्या शेतकऱ्यांना वाढीत टाकून दिलं आत्महत्याग्रस्त भागात. कर्जमाफीचा उल्लेख असेल?
आम्ही कर्जमाफी याच्यापूर्वी केलेली आहे. आपल्याला आठवत असेल की उद्धव ठाकरे सरकारच्या काळात केली, आत्ताच असेल का उल्लेख सर त्याचा? कर्जमाफीपासून तर सगळ्या गोष्टी ज्या शेतकऱ्यांना अभिप्रेत आहेत, शेतकऱ्यांना जे वाटतं की आम्हाला आमच्या न्यायाचं त्या ठिकाणी काम झालं पाहिजे, या सर्व बाबींवर त्या ठिकाणी उल्लेख असणार आहे. विभागवार वेगळा वेगळा असणार आहे महाराष्ट्रासाठी, की विदर्भासाठी मराठवाड्यासाठी वेगळा, की एक सामूहिक राज्याचा एकच जाहीरनामा असेल? महाविकास आघाडीचा एकच जाहीरनामा राहणार आणि तो जाहीरनामा म्हणजे गॅरंटी कार्ड राहणार, तो 5 सूत्री राहणार आणि विविध भागामध्ये राज्यस्तरीय, क्षेत्रीयस्तरीय आणि जिल्हास्तरीय या पद्धतीनं त्या ठिकाणी ते आम्ही सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी आपण जर गेलात, पूर्व विदर्भाचा प्रश्न वेगळा आहे, पश्चिम विदर्भाचा प्रश्न वेगळा आहे, मराठवाड्याचा वेगळा आहे, उत्तर महाराष्ट्राचा वेगळा आहे, कोकणाचा वेगळा आहे, पश्चिम महाराष्ट्राचा वेगळा आहे आणि मुंबईचा अगदीच वेगळा आहे. तर त्यामुळं त्या प्रश्नांनासुद्धा त्या ठिकाणी ॲड्रेस केलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. सर, भाजप कालपासून राज्यभर आंदोलन करतायत. राहुल गांधी यांनी अमेरिकेतील विद्यापीठात आरक्षण संपवू असं जे वक्तव्य केलं, त्याविरोधात हे आंदोलन आहे. पहिली गोष्ट तर ही की राहुल गांधीजी अमेरिकेमध्ये काय बोललेत हा महत्त्वाचा विषय आहे. राहुल गांधी असं म्हणालेत की आज आरक्षणाची जी अवस्था या देशामध्ये करण्यात आली, जे SC ST आणि OBC समाजाचे लोक आहेत यांना त्यांच्या प्रमाणामध्ये आरक्षण दिलं जात नाही. त्यामुळं जोपर्यंत जाती जनगणना होणार नाही तोपर्यंत किती लोकांना त्या आरक्षणाचा लाभ मिळाला, किती लोकांना नोकऱ्या मिळाल्यात, किती लोकांची आर्थिक स्थिती चांगली झाली, किती लोकांचा सामाजिक स्तर उंचावला, याचा डाटा आज उपलब्ध नाही. त्यामुळं जोपर्यंत हे आरक्षण पूर्णतः दिलं जात नाही, आवश्यकता पडली तर 50% वर जावं ही सुद्धा भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळं जाती जनगणना या ठिकाणी झालीच पाहिजे आणि ती झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि जेव्हा संपूर्ण लोक सक्षम बनतील आणि हा देश एक समानतेवर आधारित देश निर्माण होईल, त्यावेळेला कुठेतरी याबद्दल विचार केला जाईल. हे मांडणं काही हे नाही आहे. याला त्यांनी सरळ सांगितलं की जातीय जनगणना हा त्याच्यातला मूळ धागा आहे. समर्थन करता या वक्तव्याचं? मी समर्थन करतो जातीय जनगणनेचं, कारण जातीय जनगणना झाल्याशिवाय इम्पेरियल डाटा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. भाजप आंदोलन करतायत. भाजपाला आंदोलन करण्याचं काही कारण नाही राव. त्यांची विचारधारा ही मनुवादी विचारधारा आहे. ज्या वेळेला या देशामध्ये भारतीय राज्यघटना बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949ला अर्पण केली, हेच लोक ते होते जे 30 नोव्हेंबर 1949ला यांचे नियतकालिक जे आहे मासिक ऑर्गनायझर, त्याच्या एडिटोरियल पेजमध्ये त्यांनी लिहिलं होतं की ही राज्यघटना आम्हाला मान्य नाही. ही राज्यघटना ब्रिटिशांच्या राज्यघटनेसाठी सारखी आहे, कारण या राज्यघटनेमध्ये मनुस्मृतीचे श्लोक दिलेले नाहीत. ही मानसिकता ज्यांची असेल की ज्या मनुस्मृतीनं या समाजामध्ये भेदाभेद निर्माण केला, ज्या मनुस्मृतीनं या देशातल्या समाजामध्ये द्वेष निर्माण केला, त्याबद्दल ज्या मनुस्मृतीनं स्त्रियांना अपमानित केलं, ते जर लोक आम्हाला आज आरक्षणाबद्दल बोलत असतील तर आम्ही चांगल्या पद्धतीने ओळखून आहोत की ते त्यांना काय हवं आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, गोंदिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.